आज आपण शक्ती आणि आरोग्यवर्धक असे लाडू पाहणार आहोत। अगदी सोपी पद्धत आहे, फक्त 10 मिनिटात हे लाडू तयार होतात। तर असे हे लाडू कोणते आहेत बरं? तर हे लाडू आहेत खोबऱ्याचे आणि दुधाचे। तर असे खोबऱ्याचे आणि दुधाचे लाडू करण्यासाठी मी इथे 250 ग्राम सुकं खोबरं घेतलेलं आहे, म्हणजे सुक्या नारळाचा मी इथे खीस करून घेतलेला आहे। त्याचबरोबर मी इथे काही ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, त्यामध्ये आहेत काजू, बदाम, थोडेसे पिस्ते, 2 चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे आणि थोडेसे बेदाणे घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर 1 चमचा वेलची आणि जायफळची पावडर घेतलेली आहे। आता 2 छोटे चमचे ह्यामध्ये तूप घालायचं आहे आणि ह्यावर आपण जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते छान परतवून घ्यायचे आहेत। हे ड्रायफ्रूट परतल्याच्या नंतर आपल्या जेव्हा दाताखाली येतात ना लाडू खाताना, तेव्हा अतिशय क्रंची लागतात, खूप सुंदर लागतात। तर त्यामुळे अगदी मंद आचेवर सावकाश हे सगळे ड्रायफ्रूट आहेत ते छान भाजून घ्यायचे आहेत। ह्यात लाडूला जास्त तूप वापरायची काही गरज नाही, कारण मुळातच खोबऱ्यामध्ये म्हणजे नारळामध्ये भरपूर प्रमाणात तेल असतं। तर त्यामुळे ह्या लाडूमध्ये आपण जास्त तुपाचा वापर करायचा नाही। आता हे हलकेसे परतवून झाल्याच्या नंतर आपण 2 चमचे जे पांढरे तीळ घेतलेले होते ते सुद्धा भाजून घेणार आहोत। या थंडीमध्ये तीळ खाण्याचे फायदे तर सर्वांनाच माहीत आहेत, म्हणून मी हे तीळ इथे घेतलेले आहेत। ते देखील मी 2 मोठे चमचे ह्यामध्ये तीळ वापरलेले आहेत। मुद्दाम का होईना तीळ किंवा असे जे तेलकट पदार्थ आहेत ते ह्या दिवसांमध्ये खावेत, खूप छान आपल्या शरीराला याचा फायदा होतो। आता हे परतवून झाले की आपण एका ताटामध्ये काढून हे छान थंड करून घेऊया। आता ह्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तूप घालायचं आहे आणि ह्यावर जो सुक्या नारळाचा मी किस करून घेतला होता तो छान परतवून घ्यायचा आहे। याचा जास्त रंग वगैरे नाही बदलायचा, फक्त थोडासा सोनेरी रंग येईपर्यंतच आपल्याला अगदी मंद आचेवर हे छान परतवून घ्यायचं आहे। फक्त हा जो खोबरा आहे ते परतताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, कारण हा किस जर आपण जास्त मोठ्या आचेवर परतायला गेलो तर हा पटकन तळाला लागू शकतो कढईच्या आणि ह्याचा रंग पूर्ण बदलून याची चव देखील बिघडू शकते। आता पाहू शकता रंग ह्याचा तर बदललेला आहे, छान आपलं खोबरं इथे परतवून झालेलं आहे। तर आता ह्यामध्ये मी 1 कपभर दूध घालणार आहे। इथे मी दूध घातलेलं आहे, ते छान अगदी मस्त असं गरम करून मग थंड करून घेतलेलं आहे आणि हे दूध मी ह्यामध्ये वापरलेलं आहे। आता ह्या खोबरं आपल्याला ह्या दुधामध्ये सुद्धा चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार साखर घालायची आहे। तर मी 1 कप इथे साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा साखरेच्या ऐवजी तुम्हाला ह्यामध्ये गूळ वापरायचं असेल, म्हणजे गुळाची पावडर किंवा किसलेला गूळ इथे वापरायचा असेल तर तो देखील तुम्ही घालू शकता। आता ही साखरेचा जो पाक होणार आहे यामध्ये हे देखील आपल्याला छान सुकवून घ्यायचं आहे आणि अगोदर दूध आहे घातलेलं आपण ते देखील आटवून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आटल्यावर आपण जे अगोदर ड्रायफ्रूट छान परतवून घेतले होते ते ह्यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे। हे मिश्रण आपल्याला पूर्ण कोरडं करायचं आहे। आता हे जे सुकं खोबरं आणि दूध आहे ते एकत्र खाण्याचे खूप असे फायदे आहेत। याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जसं की नारळामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीफंगल गुणधर्म असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात। तसेच ह्याने आपली पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यास मदत करतं आणि त्वचेचे आणि केसांचे आरोग्य देखील ह्याने सुधारतं। आता पाहू शकता आपल्या लाडूचं पूर्ण मिश्रण तयार आहे, सुक्कं झालेलं आहे मिश्रण, अगदी छान कोरडं झालेलं आहे। तर आता आपण हे गॅसवरून खाली उतरवून घेऊया आणि हे लाडू वळायला सुरुवात करूया। तर हे लाडू थोडंसं मिश्रण कोमटसर असतानाच वळायचे आहेत, अगदी पूर्ण थंड हे मिश्रण होऊ द्यायचं नाही। हाताला थोडंसं तूप किंवा तेल लावायचं आणि मग हे लाडू छान असे बांधून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला जेवढ्या आकारात हे लाडू बांधून घ्यायचे आहेत, जेवढ्या आकारात वळायचे आहे तेवढ्या आकारात हे लाडू तुम्ही वळू शकता। हे लाडू आपल्या घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आरोग्यासाठी फायदेशीर आहेत। तर अशा पद्धतीने हे लाडू बांधून घ्यायचे आहेत। खूप सुंदर होतात हे लाडू आणि खायला देखील अतिशय चविष्ट लागतात। तर तुम्ही हे लाडू एकदा नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा। ह्या व्हिडिओला तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कल किंवा नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन आणि अशाच हेल्दी रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।